आपण करणार आहे गठ्ठ्याची भाजी। त्यासाठी घेतले 1 कप बेसन, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा मीठ, दोन ते 3 चमचे दही, दोन चमचे तेल गरम करून घेतले ते टाकायचे, अर्धा चमचा साखर, हे आता मिक्स करून घ्यायचं आणि याचं घट्ट पीठ मळायचं। थोडं थोडं पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्यायचं। हे असं घट्ट मळून घ्यायचं, एवढं घट्ट पाहिजे। आता हे पीठ मळून झालं आहे आपलं, पीठ मळून झालेलं आहे आपलं। आता पाणी गरम, इथे 1 ग्लास पाणी आपण उकळण्यासाठी ठेवायचं, ह्या वड्या उकळण्यासाठी। आता पाण्याला उकळी आलेली आहे, आता आपण ह्याची गोळे करून घेऊ, लाटून घेऊ अशी। हे असे वळून घ्यायचे हातावर। हे अशा वळून घेतलेल्या आहेत वड्या। आता ह्या उकळत्या पाण्यात आपण सोडूया। पाण्याला पण उकळी आली, आता त्यात सोडू। छान उकडून घ्यायचे आहे, झाकण ठेवायचं, 1-5 मिनिटं याला छान उकळून घ्यायचं। आता आपण एक मसाला करून घेऊ। त्याच्यासाठी घेतला 1 कांदा घेतला, 1 टोमॅटो, अद्रक आणि कोथिंबीरीच्या काड्या, हे बारीक वाटून घ्यायचं आता आपण मिक्सरमध्ये। त्याला वाटून झालं, आपले गठ्ठे पण उकडलेले। आता हे थंड झाल्यावर मी कट करते। भाजीला लागेल तेवढं आपण तेल घ्यायचं, अर्धा चमचा जिरे, 2 सुक्या मिरच्या, आपल्याला मसाला, आपला मसाला फ्राय होते तोपर्यंत हे गट्टे कट करून घेऊ। आपले गट्टे कट करून झाले। आता आपण मसाला करून घेऊ दुसरा। हे अर्धी वाटी दही घेतले मी, अर्धी वाटी दही आहे, त्यातच आपण ही 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काळं तिखट, 1 चमचा मीठ,
मसाला आपला छान फ्राय झालेला आहे. आता आपण हा दह्यात जी आपण दह्यामध्ये जो मसाला टाकलाय तो टाकून घेऊ. मिक्स करून घ्यायचं छान आणि याला चांगलं परतून घ्यायचं. 1-2 मिनटं आपण हा मसाला परतून घेतलेला आहे. आपला मसाला फ्राय झाला आहे छान. आता आपण त्यातच हे गट्टे टाकायचे. गट्टे फ्राय करून घ्यायचे छान ह्याच्यात. हे गट्टे उकडले ना आपण जे ते पाणी आहे ते पाणी टाकून घ्यायचं भाजीमध्ये. आता एक 5 मिनिटं आपण ही भाजी शिजवून घेऊ झाकण ठेवून. आपली भाजी झाली आहे गट्ट्याची.